विटा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार सुशांत उर्फ हरी दिनकर वायदंडे यास MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध। विटा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार सुशांत उर्फ हरी दिनकर वायदंडे वय 24 वर्ष राहणार आळसन तालुका खानापूर जिल्हा सांगली यास माननीय अशोक काकडे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सांगली यांनी 1 वर्ष कालावधीकरिता स्थानबद्ध आदेश पारित केला आहे। विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील स्थानबद्ध इसम नामे सुशांत उर्फ हरी दिनकर वायदंडे याने सन 2020 ते 2025 मध्ये आपली दहशत राहावी म्हणून खुनाचा प्रयत्न करणे, महिलांना अश्लील शिवीगाळ करून विनयभंग करणे, हद्दपार कालावधीत विनापरवाना प्रसिद्ध केलेल्या प्रदेशात प्रवेश करणे, संगणमत करून घातक हत्याराने इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, धमकी देणे, शिवीगाळ करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत। नमूद यांचे विरुद्ध प्रभारी अधिकारी विटा पोलीस ठाणे यांनी स्थानबद्ध प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी विटा उपविभाग विटा यांच्या मार्फतीने पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडे पाठवला होता। पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून सदरचा प्रस्ताव स्थानबद्धतेच्या शिफारशीने माननीय जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे पुढील कार्यवाही कामे पाठवला होता। नमूद प्रस्तावाची सविस्तर चौकशी करून गुन्हेगार सुशांत उर्फ हरी दिनकर वायदंडे वय 24 वर्ष राहणार आळसन तालुका खानापूर जिल्हा सांगली यास माननीय अशोक काकडे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सांगली यांनी 1 वर्ष कालावधीकरिता स्थानबद्धतेचा आदेश पारित केला आहे। चालू वर्षातील ही दुसरी कारवाई असून यापूर्वी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील पवन धर्मेंद्र साळुंखे याच्यावर करण्यात आलेली आहे। यापुढे देखील सराईत गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई करीत आहोत। सदर कारवाई माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, कल्पना बारवकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली विपुल पाटील उपविभागीय अधिकारी विटा उपविभाग विटा, संजीव झाडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, धनंजय फडतरे पोलीस निरीक्षक विटा पोलीस ठाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगोपी, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गुट्टे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल वैभव कोळी विटा पोलीस ठाणे यांनी भाग घेतला।